नमस्कार मंडळी. आर्थिक समस्या आणि वाढत जाणारं कर्ज ही आजच्या काळात एक गंभीर समस्या बनली आहे. अनेक लोक सध्याच्या काळात या समस्येचा सामना करत आहे. सर्वांचीच इच्छा असते की कर्जातून आपली लवकर सुटका व्हावी, आपल्या घराला आर्थिक स्थैर्य प्राप्त व्हावं. मात्र तशी इच्छा असून देखील हे घडत नाही. वास्तुशास्त्रानुसार जेव्हा तुमच्या बाबतीमध्ये असं घडतं तेव्हा त्यामागे तुमच्या घरात निर्माण झालेला वास्तुदोष आणि खराब ग्रहस्थिती असू शकते. जर तुमच्या कुंडलीमध्ये काही ग्रह हे कमजोर आणि अशुभ असतील तर तुमच्या आयुष्यात आर्थिक समस्या येण्यास सुरुवात होते. तुम्ही कितीही पैसा कमवला तरी तो तुमच्या हातात टिकत नाही. अशी स्थिती निर्माण होऊ नये यासाठी वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्रामध्ये काही सोपे उपाय सांगण्यात आले आहे. त्याबद्दल आज आपण जाणून घेऊया. जर तुमच्या कुंडलीमध्ये गुरुग्रह कमजोर असेल आणि त्यामुळे तुम्हाला आर्थिक अडचणी येत असतील तर तुम्ही गुरुग्रहाला मजबूत करण्यासाठी दर गुरुवारी पिवळे वस्त्र किंवा गूळ, हळद आणि हरभऱ्याची डाळ दान करा. यामुळे तुमच्या कुंडलीमधील गुरुग्रह मजबूत होईल. जर तुम्हाला वारंवार आर्थिक संकटाचा सामना करावा लागत असेल तर घरात आर्थिक स्थैर्य लाभत नसेल तर तुम्ही दर गुरुवारी भगवान विष्णू आणि लक्ष्मी माता यांची पूजा केली पाहिजे. त्यामुळे तुमच्यावरील सर्व आर्थिक संकट दूर होईल. तुम्हाला तुमच्या घरात आर्थिक स्थैर्य लाभेल असं वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे.